Let's see the next question. A wire of linear charge density lambda passes through a cuboid of length L, breadth B and height H. L is greater than B is greater than H in such a manner that flux through cuboid is maximum. The position of wire is now changed so that flux through the cuboid is minimum. The ratio of maximum flux to minimum flux will be. Okay. आता या क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा, एक क्युबॉइड आहे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक वायर प्लेस केलेली आहे आतमध्ये. ठीक आहे. तर सुरुवातीला मॅक्सिमम फ्लक्स अशा पद्धतीने ठेवलेली आहे की जेणेकरून सुरुवातीला मॅक्सिमम फ्लक्स क्रिएट होईल आणि नंतर मिनिमम फ्लक्स क्रिएट होईल. तर रेशिओ ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम फ्लक्स किती येणार असा क्वेश्चन आहे. रेशिओ ऑफ मॅक्सिमम फ्लक्स टू मिनिमम फ्लक्स. ओके. आन्सर काय सांगता येते का बघा. Suppose there is a cuboid like this. Length is greater than breadth is greater than height. Suppose this is a cuboid. So this is length, this is breadth, and this is height. Height H. The diagram मध्ये दिसतंय L is greater than B greater than height. ओके. तर मला सांगा सुरुवातीला मॅक्सिमम फ्लक्स क्रिएट करण्यासाठी ते चार्जड वायरला कसं ठेवावं लागेल क्युबॉइड मध्ये. मॅक्सिमम टू मिनिमम फ्लक्स विल बी. हे बघा वायरला डिफरंट मेथडने ठेवू शकतो. आता गॉस थेरम काय सांगतो, क्युबॉइड ही काय आहे, क्लोज्ड बॉडी आहे. तर क्लोज्ड बॉडीवर इलेक्ट्रिक फ्लक्स किती तयार होणार, आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढं. ओके. जितना चार्ज अंदर होगा उतना ही इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट हो जाएगा. तो चार्ज ज्यादा अंदर आने के लिए क्या होना चाहिए, लेंथ ऑफ द वायर शुड बी मोर इनसाइड. जास्त लेंथ आतमध्ये असेल तर आतमध्ये जास्त चार्ज येणार आणि त्याच्यामुळे जास्त इलेक्ट्रिक फ्लक्स क्रिएट होईल. तर जास्त चार्ज येण्यासाठी क्युबॉइड मध्ये त्या वायरला कसं ठेवावं लागेल जरासं सांगता येते का बघा. जरा थिंक करण्याचा प्रॉब्लेम आहे हा. कारण वायर जी आहे ती इनफायनाईट लेंथची आहे. वायर का आहे, इनफायनाईट लेंथची आहे असं ॲझ्युम करा. आणि त्याच्यावर काय आहे, पर मीट लेंथ लॅम्बडा चार्ज आहे. ओके. म्हणजे जेवढी त्याची लेंथ जास्त आतमध्ये असणार आहे तेवढा चार्ज जास्त येणार. ओके. आता हे बघा, पॅरलल टू एच जर ठेवलं, पॅरलल टू एच म्हणजे वायर जी आहे ती अशी उभी ठेवली, उभी काय केली, क्युबॉइड मधून पास केली, तर जेवढी हाईट आहे ना तेवढाच काय होणार आहे, तेवढीच लेंथ त्या वायरची काय येणार, क्युबॉइडच्या आतमध्ये येणार. बरोबर आहे ना. मग हाईट सगळ्यात कमी आहे ना, हाईट सगळ्यात कमी आहे. मग हाईटला जर पॅरलल वायर जर ठेवली क्युबॉइड मध्ये, कुठेही ठेवा, क्युबॉइड मधून ती आरपार पास व्हायला पाहिजे. क्युबॉइड मधून आरपार ती वायर पास व्हायला पाहिजे. हाईटला पॅरलल ठेवली तर सगळ्यात कमी लेंथ येणार आहे. तसं सगळ्यात जास्त लेंथ येण्यासाठी कसं ठेवावं लागेल त्या क्युबॉइड मध्ये. सो पॅरल टू हाईट ठेवल्यावर सगळ्यात कमी लेंथ, सगळ्यात कमीत कमी फ्लक्स तयार होणार. मॅक्सिमम फ्लक्सचा जरा विचार करा कसं ठेवावं लागेल. उदय सोनार इज करेक्ट. पॅरलल टू लेंथ ठेवण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा जास्त लेंथ येऊ शकते ना. बॉडी डायगोनल माहिती आहे का, बॉडी डायगोनल म्हणजे काय असतं रे, हा पॉइंट आणि हा खालचा पॉइंट, वरच्या फेसचा कॉर्नर आणि खालच्या फेसचा कॉर्नर याच्यामधून जाणारी जर लाईन आपण ठेवली, अशी जर वायर ठेवली तर सगळ्यात जास्त लेंथ क्युबॉइडच्या आतमध्ये बसेल, सगळ्यात जास्त चार्ज येईल. मग आता या मला सांगा, हा बॉडी डायगोनलची लेंथ किती येईल सांगू शकताय तुम्ही, बॉडी डायगोनलची लेंथ किती असते. फेस डायगोनलची किती असते, ही साइड एल ही साइड बी. फेस डायगोनल असणार स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि त्याच्यामध्ये हाईट आणि त्याला परत परपेंडिक्युलर येणार. म्हणजे बॉडी डायगोनल येणार इथं, बॉडी डायगोनलचा फॉर्म्युला माहिती पाहिजे ना. बॉडी डायगोनलची लेंथ येते स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर.
ओके, म्हणजे अलॉंग द बॉडी डायगोनल जर वायर ठेवली तर एवढी लेंथ काय होणार आहे त्या वायरची त्या क्युबॉइड मध्ये येणार आणि चार्ज किती येणार मग आतमध्ये इंटू लॅम्बडा याला फक्त करायचं आहे आणि त्याच्यामुळे फ्लक्स किती असतं. सो देअरफॉर व्हेन वायर इज प्लेस्ड along body diagonal maximum flux is created, maximum flux is produced, and phi max nr by Gauss theorem 1 by epsilon naught times charge inside that cuboid. Charge inside the cuboid will be square root of L square plus B square plus H square into lambda. हे मॅक्सिमम फ्लक्स. तसं आता मिनिमम फ्लक्स सांगा. मिनिमम फ्लक्स साठी वायर कशी ठेवायला पाहिजे जेणेकरून मिनिमम लेंथ आली पाहिजे क्युबॉइडच्या आतमध्ये. कसं ठेवावं लागेल रे मिनिमम लेंथ अलॉंग हाईट ठेवायला पाहिजे पॅरल टू हाईट. ओके, सो व्हेन वायर इज प्लेस्ड parallel to height, because height is minimum flux is produced. Okay, and minimum flux will be given by formula that is H into lambda divided by epsilon naught. H into lambda divided by epsilon naught. मग रेशो काय येणार सांगा आता. रेशो ऑफ मॅक्सिमम फ्लक्स टू मिनिमम फ्लक्स विचारलंय. is equal to square root of L square plus B square plus H square divided by H. So that will be your final answer. So any doubt in this case? सो इलेक्ट्रिक फ्लक्सचा एवढा सगळा आपण पार्ट बघितलेला आहे आणि इलेक्ट्रिक फ्लक्स अगदी डिटेलमध्ये घेतलेला आहे. याच्यापेक्षा जास्त एक्झाम मध्ये काही येत नाही. एवढा पार्ट इलेक्ट्रिक फ्लक्सचा अगदी व्यवस्थित प्रिपेअर करा. ओके, यू विल बी एबल टू डेफिनेटली सॉल्व्ह ऑल द टाइप्स ऑफ प्रॉब्लेम रिलेटेड टू द इलेक्ट्रिक फ्लक्स. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, जसं इलेक्ट्रिक फ्लक्स आहे तसं सेम टू सेम मॅग्नेटिक फ्लक्स आहे. इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो, ई बार डॉट ए बार असतो. तसंच मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला फक्त काय होतो, बी बार डॉट ए बार. ए ऐवजी फक्त बी येतं. आणि जसे इलेक्ट्रिक फ्लक्सचे आता आपण सगळे प्रॉब्लेम बघितलेत ना, तसे मॅग्नेटिक फ्लक्सचे सगळे प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, हे लक्षात घ्या. सो जस्ट आपला इलेक्ट्रिक फ्लक्सचा पोर्शन सगळा संपलेला आहे. आता इथून पुढं या चॅप्टर मध्ये जास्त पोर्शन राहत नाही. सगळे आता इथून पुढं बऱ्यापैकी गॉस लॉचे ऍप्लिकेशन म्हणजे फॉर्म्युलेच आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला अंडरस्टँड करावे लागतील, कसं डेरिव्हेशन येते आणि ते फॉर्म्युले मगअप करावे लागतील. ओके, आणि हा चॅप्टर थोडक्यात आता काय झालेला आहे, 80% संपलाय असं म्हणू शकतो. 20% आता होईल. ठीक आहे. आता याच्या पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आजपासून म्हणजे आजचं जे लेक्चर आहे यात आतापर्यंत तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा मेजर पोर्शन जो आहे, या टॉपिकचा मेजर पोर्शन संपलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही नेक्स्ट टॉपिक जो आहे तो प्रिपेअर करायला चालू करू शकता. नेक्स्ट टॉपिक म्हणजे कुठला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स हा देखील इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. तो पोर्शन आता काय करायचा आहे, तुम्ही प्रिपेअर करायला चालू करायचा आहे. Let's study now the next part, that is applications of the Gauss theorem. Okay, applications of the Gauss theorem.
applications of Gauss theorem. Applications of Gauss theorem. Applications of Gauss theorem. त्याच्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड कंडक्टिंग स्पियर. शॉर्ट मध्ये सांगतो, हे बोर्ड टेक्स्टबुक म्हणजे बोर्ड एक्झामला देखील तुम्हाला डेरिव्हेशन उपयोगी ठरेल. ओके, शॉर्ट मध्ये कसं लिहायचं मी ते तुम्हाला सांगतो. बोर्डची तयारी देखील याच्यामध्ये होईल. सपोज देर इज अ चार्ज्ड कंडक्टिंग स्पियर लाईक दिस. ओके, अगोदर याचं हेडिंग देतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड कंडक्टिंग स्पियर. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड conducting sphere. Electric intensity due to charged conducting sphere. Suppose there is a sphere like this which is having charge q. It is having charge q, radius r and surface charge density sigma. तीन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. हा कंडक्टिंग स्पियर आहे. कंडक्टिंग स्पियर हा वर्ड इथं खूप इम्पॉर्टंट आहे. का? फक्त स्पियर म्हणलेलं नाही, कंडक्टिंग स्पियर. कंडक्टिंग स्पियर या वर्ड मुळे काय होतंय, दिलेला चार्ज आतमध्ये स्टोअर होत नाही, सगळा चार्ज सरफेसवर स्टोअर होतो. हे सगळ्यात अगोदर या कंडक्टिंग या वर्ड मुळे इथं क्लिअर होतंय, हे लक्षात घ्या. नेक्स्ट, फ्रॉम द सेंटर ऑफ दिस कंडक्टिंग स्पियर देर इज अ पॉइंट पी. म्हणजे या सेंटर पासून स्मॉल आर डिस्टन्सला काय आहे, देर इज अ पॉइंट पी. ओके, तर या पी पॉइंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किती असेल हे आपल्याला बाय युझिंग गॉस थेरम फाइंड आउट करायचं आहे. ओके, याचं डेरिव्हेशन मी शॉर्ट मध्ये सांगतो आणि ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. डेरिव्हेशन कसं येते, इट इज अ व्हेरी सिम्पल डेरिव्हेशन. तर इथं काय करायचं आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स काढायचा आहे. आता पुन्हा एकदा आपण एवढे डिटेलमध्ये इलेक्ट्रिक फ्लक्स बघितलेला आहे. तर हा काय झाला, पी पॉइंट मधून काय करतोय आपण, एक गॉसियन स्पियर म्हणायचं याला. एक कन्स्ट्रक्शन आहे, एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शन. कारण गॉस लॉ अप्लाय जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला क्लोज्ड सरफेस पाहिजे. म्हणून काय केलंय, पी पॉइंट जिथली इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काढायची आहे ना, त्या पॉइंट मधून जाणारा एक स्पियर काढला. त्याला काय म्हटलं मी, गॉसियन स्पियर असं म्हटलं. ओके, आता फर्स्ट बाय गॉस लॉ, सुरुवातीला गॉस लॉ ने इलेक्ट्रिक फ्लक्स करायचं. गॉस लॉ, इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर दिस गॉसियन स्पियर किती येणार, आतमध्ये जेवढा चार्ज असेल तेवढं. म्हणजे आता या गॉसियन स्पियरच्या आतमध्ये काय आहे, कंडक्टिंग स्पियर आहे, त्याच्यावर चार्ज किती आहे, क्यू आहे. तर बाय गॉस लॉ त्याच्यावर फ्लक्स किती येणार आहे, गॉसियन स्पियर वर क्यू बाय इप्सिलॉन नॉट येणार. झालं. आणि बाय इंटिग्रेशन देखील फ्लक्स काढायचं आहे. बाय इंटिग्रेशन फाय इज इक्वल टू ई बार डॉट ए बार असतं ना, इंटिग्रेशन ऑफ ए बार डॉट ए बार असतं. ई बार डॉट डीएस बार लिहूया, ई बार डॉट डीएस बार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ, म्हणजे ही एक स्टेप लक्षात ठेवावं लागेल. फ्लक्सचा फॉर्म्युला काय, प्लेन सरफेस असेल तर ई बार डॉट ए बार लिहायचं, परंतु जर इरेग्युलर सरफेस असेल तर आपल्याला इंटिग्रेशन वापरावं लागतं. सो हा एक फ्लक्सचा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, तो लक्षात ठेवावा लागेल. ओके, फ्लक्स गिवन बाय इंटिग्रेशन इज लाईक दिस, इंटिग्रेशन ऑफ ई बार डॉट डीएस बार म्हणजे ई डीएस काय येणार आहे, कॉस थिटा येणार. परंतु इथं बघा, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची डायरेक्शन आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन, म्हणजे छोटासा एरिया इथं सरफेसवर घेतला तर दोन्ही डायरेक्शन काय येतात, एकमेकाला पॅरल येतात. म्हणजे थिटा काय येतो, 0. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डायरेक्शन कशी असते, अवे फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज. आणि एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी असते, परपेंडिक्युलर टू दॅट सरफेस. या दोन्ही सेमच डायरेक्शन येतात. थिटा 0 येतो, देअरफॉर ईडीएस फक्त राहणार. कॉस 0 म्हणजे 0च येणार, कॉस 0 म्हणजे 1 येणार, ईडीएस. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय होणार आहे, स्पियरवरच्या सगळ्या पॉइंटला तेवढीच येणार, कारण हे सगळे पॉइंट स्मॉल आर डिस्टन्सलाच असणार आहेत. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेरील इंटिग्रेशन ऑफ डीएस. आता इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे डीएस ज्या सरफेसवर आहे तो सगळा सरफेस एरिया, हे लक्षात घ्या. इंटिग्रेशन ऑफ डीएस, डीएस म्हणजे काय, एक छोटासा एरिया. इंटिग्रेशन ऑफ डीएस म्हणजे काय, टोटल एरिया थोडक्यात.
डीएस ज्याच्यावर आहे ना त्याचा टोटल एरिया. मग हा स्पिअरचा म्हणजे हा गॉसियन स्पिअर जो आहे त्याचा टोटल एरिया किती येणार 4π स्मॉल आर स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड फॉर्म्युला. म्हणजे गॉस थेरमचे सगळे जे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये फक्त काय करतोय आपण, सुरुवातीला गॉस थेरमनं इलेक्ट्रिक फ्लक्स काढतोय आणि नंतर इंटिग्रेशन इलेक्ट्रिक फ्लक्स काढतोय आणि ते जस्ट काय करायचं आहे, इक्वेट करायचे आहे. जेवढे सगळे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये याच स्टेप फॉलो करायच्या आहेत. सो देअरफोर काय होणार आहे, E into 4π r square is equal to Q by epsilon naught. And therefore electric intensity due to this charged sphere at a distance smaller from the center किती येणार आहे, हे 4π r square इकडे येणार ना, Q डिवायडेड बाय 4π epsilon naught r square, किंवा याला असं लिहू शकतो 1/4π epsilon naught Q by r square. म्हणजे पॉइंट चार्जचा जो फॉर्म्युला आहे ना तोच फॉर्म्युला इथे येतोय, तो आहे ना. पॉइंट चार्जचा जो फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज, तोच फॉर्म्युला इथं आहे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ऍट अ डिस्टन्स r फ्रॉम ए पॉइंट चार्ज Q, त्याचा फॉर्म्युला काय असतो 1/4π epsilon naught Q by r square. तसा चार्जड कंडक्टिंग स्पिअरचा जो फॉर्म्युला आहे तोच आहे 1/4π epsilon naught Q by स्मॉल आर स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला आणखी एका फॉर्म मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, इन टर्म्स ऑफ सिग्मा. इन टर्म्स ऑफ सिग्मा हा फॉर्म्युला कसा येणार बघा. सिग्मा म्हणजे आपण बघितलंय इट इज चार्ज पर युनिट एरिया. चार्ज किती आहे Q, किती एरियावर डिस्ट्रीब्यूट झालाय Q चार्ज सांगा रे जरा. सिग्मा इज नथिंग बट चार्ज डिवायडेड बाय एरिया ऑन विच दॅट चार्ज इज स्प्रेड. किती एरियावर तो चार्ज स्प्रेड झालाय ते जरा मला सांगा. स्पिअरचा सर कंडक्टिंग स्पिअरवर चार्ज स्टोअर झालाय माहिती आहे ना, कंडक्टिंग स्पिअर याचा एरिया किती येणार 4π कॅपिटल आर स्क्वेअर. हे महत्वाचं आहे, 4π कॅपिटल आर स्क्वेअर. सो देअरफॉर Q इज इक्वल टू काय येणार, सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर स्क्वेअर. सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ सिग्मा इथं 1/4π इप्सिलॉन नॉट ॲज इट इज. क्यूच्या ठिकाणी सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर स्क्वेअर ठेवतो डिवायडेड बाय स्मॉल आर स्क्वेअर. 4π गेट कॅन्सल अँड देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज गिवन बाय फॉर्म्युला सिग्मा कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर. सो दिस इज वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, sigma r square upon epsilon naught small r square. Sigma capital R square upon epsilon naught small r square. ओके. आता याच्यामध्ये 3 केसेस येतात, केस 1, केस 2, केस 3. या 3 केसेस फक्त लक्षात ठेवा, स्पिअरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. केस 1, पॉइंट P is outside sphere, outside charged sphere. ओके. पॉइंट P इज आउटसाइड चार्ज द स्पिअर जर असेल तर काय होणार, पॉइंट P इज आउटसाइड चार्ज द स्पिअर, तर त्या केसमध्ये स्मॉल r इज ग्रेटर दॅन कॅपिटल R. सो इलेक्ट्रिक म्हणजे आता जे डेरिव्हेशन केले ते बाहेरच्या पॉईंटसाठीच केले, त्याच्यामुळे पॉइंट P आउटसाइड असेल तर ईचा फॉर्म्युला 1/4π epsilon naught चार्ज ऑन द स्पिअर डिवायडेड बाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द सेंटर आहे, किंवा दुसरा फॉर्म्युला काय याचा, सिग्मा कॅपिटल आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट स्मॉल आर स्क्वेअर. ओके. पॉइंट P आउटसाइड द चार्ज द स्पिअर असेल तर. ओके. सो केस 2, केस 2 पॉइंट P ऑन द सरफेस असेल तर, पॉइंट P इज ऑन सरफेस ऑफ चार्ज द स्पिअर. पॉइंट P ऑन सरफेस ऑफ चार्ज स्पिअर असेल तर इलेक्ट्रिक तर या केसमध्ये स्मॉल आर कॅपिटल आर मध्ये रिलेशन काय होणार आहे, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर होणार. अँड देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज 1/4π इप्सिलॉन नॉट Q डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर लिहू शकतो, किंवा कॅपिटल आणि स्मॉल आर सेम झालं तर सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट एवढाच फॉर्म्युला राहणार, सिग्मा बाय इप्सिलॉन नॉट, सरफेसच्या डेन्सिटी डिवायडेड बाय परमिटिव्हिटी. आणि केस 3, पॉइंट P इनसाइड
चार्जड स्फिअर असेल, पॉइंट पी इनसाइड चार्जड स्फिअर असेल तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय ते 0. ओके, सो दिस इज आउटसाइड, दिस इज सरफेस अँड दिस इज इनसाइड. आता इनसाइडला 0 काय येणार, थोडं विचार करून बघा. या हेच डेरिव्हेशन करावं लागणार इनसाइडला काढायला. मग इनसाइड पॉइंट पी असेल तर काय करावं लागेल, पी पॉइंट मधून जाणारा गॉसियन स्पिअर काढावा लागेल. मग हे बाय गॉस लॉ फ्लक्स बरोबर काय येणार आहे, पी पॉइंट आत असेल, छोटासा स्पिअर आतमध्ये काढला तर त्याच्या आतमध्ये चार्ज कुठं आहे, म्हणजे हे बाय गॉस लॉ फ्लक्स किती येणार, 0 येणार. आणि इंटिग्रेशन काही जरी आलं तरी फायनली इलेक्ट्रिक फ्लक्स काय येणार, 0 येणार. लक्षात येते का मी काय सांगतोय, डेरिव्हेशन वरूनच ते प्रूव्ह होणार आहे. कारण गॉस लॉ नुसार पी पॉइंट जर आत असेल, पी पॉइंट मधून एक स्पिअर काढला तर त्या स्पिअरच्या आतमध्ये चार्ज असेल का, नाही. मग फ्लक्स इज इक्वल टू 0, म्हणजे इक्वेशन 1 येणार, फाय इज इक्वल टू 0